जर खरंच काहीतरी मोठं करायचं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. कधी कधी आयुष्य आपल्याला इतकं तोडतं की स्वतःवरचा विश्वाससुद्धा कमी होतो. पण लक्षात ठेवा, तुम्ही हरलेले नाही, फक्त थोडे थांबलेले आहात. आजचे हे काही सुविचार तुमच्यात पुन्हा एकदा आत्मविश्वास निर्माण करतील. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. श्रीमंतीबरोबर समाधान. पैसा भरपूर असून उपयोग नाही, त्यासोबत समाधान पाहिजे. माणसाच्या खिशात 2 लाखांच्या आयत्या पैशांपेक्षा घामाच्या धारेनं भिजलेली 100 रुपयाची नोट जास्त समाधान देऊन जाते. आयुष्यात जगताना एवढे चांगले जगा की लोकांनी आपली आठवण काढली तरी हसता हसता पाणी आले पाहिजे. आंब्यासारखं बना. उन्हाळ्यात स्वतः जळलात तरी गोडवा सोडू नका. परिस्थिती कितीही चटके देईल आपल्याला, पण आपण मात्र स्वभावाचा गोडवा तसाच टिकवून ठेवा. आयुष्यात संकट तर येतच राहतात, पण रडत जगण्यापेक्षा हसत जगण्यातच खरी मजा आहे. आलेल्या प्रत्येक परिस्थितीला धैर्याने सामोरे जा. स्वाभिमानाने जगा. अपमानात सोन्याचे ताट जरी समोर आले तरी उपाशी राहा, पण जगणे गहाण ठेवू नका. सगळे म्हणतात संगत खराब असली की माणूस खराब होतो, पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, संगत कशीही असो, घडणं किंवा बिघडणं हे आपल्या हातात असतं. आयुष्यात सगळं एकाच वेळी मिळत नाही. कधी पैसा असतो तर कधी नाती कमी असतात, कधी नाती असतात तर पैसा कमी असतो, आणि दोन्ही असले तर आरोग्य पण कमी पडतं. म्हणून जे आहे त्यात आनंद मानायला शिका. आपल्याला कोणी दुःख दिले तरी चालेल, पण आपण कधी कोणालाही दुःख देऊ नये, कारण इतरांना दिलेले दुःख परत आपल्याकडेच येतं. पण केलेल्या प्रत्येक कर्माचा हिशोब अचूकपणे नोंदवला जातो. जीवनात शेवटी धन, मान, पद काहीही बरोबर येत नाही. गेलेल्या क्षणासाठी झुरत बसण्यापेक्षा समोर उभ्या असलेल्या प्रत्येक क्षणाला मनापासून जगा. जेव्हा तुम्ही इतरांचे भले करता तेव्हा निसर्ग तुमच्या भल्याची जबाबदारी स्वतः घेतो. तुम्ही पेरलेले चांगुलपणाची बी कधी ना कधी वटवृक्ष बनून तुमच्याच कामी येते. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा. जर हे सुविचार तुम्हाला आवडले असतील तर हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, आणि अशाच मोटिवेशनल सुविचारांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ ऐकायला आवडत असतील तर पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका.